9:05 मी काढायला दोघं येत असते. त्याच्यानंतर 8 वाजता ते मिक्सरला लावून 8 वाजता काय घेता तुम्ही? ॲप्रेस. हां. शेक नंतर 12ला जेवतो. 12 वाजता जेवता. हां. आणि काही नाही दुपारी मग पाणी सरबत पाहिजे सरबत पिते. हां. सरबत कसलं? सरबत सपक लिंबू सरबत. लिंबू सरबत. साखर घालता का तर? नाही का मग सरबत कशासाठी पाहिजे? तुम्हाला ॲप्रेस दिलेलं आहे ना, ते थंड पाण्यात घातलं पण नाही चालतं. आपली इच्छा झाली तर करतोय ना. घ्या, चालते घ्या. परंतु साखर घालू नका त्यात. साखर न्यायच्या ना घेणे पिऊन बघितले. ठीक आहे. आणि संध्याकाळी ॲप्रेस घेता का नाही? संध्याकाळचं गावाला गेले की राहता येते. नाही, ते जाताना बॉटलमध्ये घेऊन जायचं. थंड पाण्याच्या बॉटलमध्ये पण चालते. पाण्याची बॉटल असते का नाही, त्याच्यात एक चमचा टाकायचा, पर्समध्ये बॉटल ठेवली 2 दिवस गावाला गेल्यामुळे राहिलं. पाण्यात तुम्ही घेऊन जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि ती छोटीशी बॉटल आहे, पर्समध्ये राहते ती. पाहुण्यांच्याकडे गेलं तरी सुद्धा त्याला पाणी द्या म्हणून सांगायचं गरम करून, एक चमचा टाकायचं प्यायचं. होय होय. आता तुमचा जरा अनुभव सांगा, कसं काय काय वाटलं तुम्हाला ह्या, म्हणजे तुमचं सुरू केलेलं आहे ना, ते तुमचं सुरू केलं ते 26 तारखेला सुरू केले. 17 आज 28 तारखेला सुरू केले. आता तुम्हाला अनुभव कसं वाटायला लागले? काय जरा हलकं वाटायला. आणि काय वाटते? आणि काय तुम्हाला वाटायला लागलं? काय असं डोकं दुखत होतं नाही, काय फ्रेश वाटायला लागलं. दिवसभर एनर्जी चांगली राहते. पोट सापत आहे. तुमचं तब्येत चांगली आहे. आणि जे काय पूर्वीच्या तक्रारी आहेत त्या काही कमी झाल्यासारखं वाटते का तुम्हाला? काय कमी झालं ते सांगा. तीच ते सांगत दुखत होतं, एकदमच कणकण आल्या व्हायचं, ते सगळं बरं. किती टक्के बरं वाटलं असं वाटायला लागलं? थोडं कमी वाटायला लागलं. म्हणजे पैशामध्ये सांगा, 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, 50 पैसे. मग 50% कमी झाले. 50%? 20% कमी झालं चांगलं आहे ना. खरं तुम्ही दिल्यापासून औषध जरा फरक पडला. शुगर चेक केला? शुगर नाही चेक केलं. पुढच्या किती महिन्यात महिन्यात check करा? करू. पुढच्या बघ ना, 2 महिने झाले. महिन्यात 3 महिन्यात करा की आता तुम्ही पुढच्या महिन्यात करा. सोमवार करते का? 2 महिन्यांना पहिल्यापासून करतोय. झाले 2 महिने होऊन गेले. परवाच म्हटलं तिला करूया, तर म्हणते हाय ते डब्यावर सोपू दे. दुसरं करा. चालते. तुमचा पण अनुभव सांगा की जरा, तुम्हाला काय काय अनुभव आला? गाड्या पिकल्यापासून काय काय प्रॉब्लेम? तुम्ही ॲड्रेस पिताय ना, काय वाटतं कसं वाटलं? बरं वाटतंय, चांगलं बघ. म्हणजे पहिल्यापेक्षा काय वाटतंय? फ्रेश वाटतंय, हलका हलकं वाटतंय. परत रोज सकाळी पोट साफ, पोट साफ होते. त्याच्या अगोदर होत नव्हतं. हां. पण आता ती घेतल्यापासून कमी सकाळी पहाटे एकदा आणि 9:30 वाजता दोन म्हणजे एकदम क्लिअर होते. पहिला माझं 3-4 होत नव्हतं. काढ्यामुळे होते, काढ्यामुळे. ते ॲड्रेस पिल्यामुळं तुमचं ते चांगलं झालं. भूक लागते आता? भूक लागत्या. आणि भूक संध्याकाळी 7 वाजता म्हणजे एकदम भूक लागते चाप. काय असेल ते वाढवलं. होय. म्हणजे मेटाबॉलिझम सुधारलंय तुमचं. पचनक्रिया चांगली झाली. सुद्धा चांगली झाली. पचनक्रिया मेन भट्टी चांगली लागते. हो, पचन व्हायला पाहिजे. मग पचनक्रिया चांगली झाली तरच ते सुधारते, नंतर होत नाही. ते संध्याकाळी 4 वाजता 4-4:30 वाजता ते काढायला होतो. मी तुम्ही 11 वाजता म्हणला की असं काही हे जमा नाही, लोक जर आल्यात त्याच्यामुळं ते 11ची टायमिंग करायचं आहे. ते बरं म्हटलं तिला. 3 घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला. होय. आणि चेक तुझं सांगा आता. काढा तर थोडा आहे. काढा 2 डबे दिले तुम्हाला. तिकडे बोलचा, तिकडे बोल, आमच्याकडे बोलचा. एक दिले होते. मला पण आता ॲप्रेस घेताना तुम्ही पहिला आदल्या दिवशी दिला. थांब जरा. फ्रेश वाटायलंय, भूक वाढल्या. हे काढलं आणि मेन म्हणजे मला जे काय खाल्ल्यावर खोकला लागत होतं ते माझं सगळं आता कमी झाले. मला जास्त कांदा टोमॅटो खात नव्हतो, काकडी खात नव्हतो, ते सगळं खायला लागलं. केळ खात नव्हतो, केळ खायला चालू काय होतं ते पहिला खाल्ल्यावर? खाल्लं की असं छाती भरायचं, गुरु 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 खोकला वास लागायचा, येणार कानात आपल्या असं गौ गौ खोकला गौ होतो. करत होतं माझ्या. ते ते सगळं आता कमी झालं बऱ्यापैकी. 4 वर्षातनं मी केळ खाल्लो. यावर्षी 2025ला मी केळ खाल्लो. 4 वर्षातनं 4 वर्षात नाही, आता केळ खाल्ली. केळ खाल्लो, कांदा खाल्लो, टोमॅटो खाल्लो, काकडी खाल्लो, कच्चं खाल्लो. पहिलं 2-4 दिवस शिजवून खाल्लो. त्याच्यानंतर मी कच्चं खायला चालू केलं. मला काय झालं नाही त्रास. मला लय आनंद झाला त्याचं. 4 वर्षांना खायला मिळालं असं आनंद वाटलं त्याचं. म्हणजे
एका महिन्यामध्ये नुसतं ॲप्रेसमुळे फरक पडतो. ॲप्रेसमुळे एवढा फरक पडला. तुला तेवढा फरक पडलेला आहे बरोबर. होय. परंतु आम्ही समाधानी नाही त्याच्यामध्ये. का समाधानी नाही? तुझी हाडांची ताकद कमी. मी सांगत नाही तर पोरगीला विचार तुझ्या काय कमी झाले, त्यांचं कसं रिझल्ट परफेक्ट आला. होय, होय. त्यांनी 2 टाइम सुरू केलेलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर दिसते की नाही ग्लो. दिसते. चेहरा कसा दिसायला बघा आता. पूर्वीचा चेहरा तुम्हाला दिसतो बघा फरक. तिचं हे पण skin ग्लो आलाय. तसंच स्किन झालंय की आता हिची ह्या पण स्किन चांगली होऊ शकते. काय तर हिने प्रोग्राम चालू करायला पाहिजे. म्हणजे शरीराला द्यायला पाहिजे. दिल्याशिवाय कसं होणार. नुसतं ॲप्रेसमुळे फक्त वजन कमी होणार, फॅट कमी होणार, हाडाची ताकद वाढायला पाहिजे ना. तुमचं कसं काजू हाडाची खाता ताकद आहे. वाढायला. मी सकाळी उठून पाय वॉकिंग पण करायला ते करावं ना तुम्ही. काजू सुद्धा खातो तू खरं एक. शरीराची काय गरज आहे. 114 प्रकारचे घटक रोज लागतात. ते तुम्ही सकाळी प्यायला आलाय. होय. संध्याकाळी पण तुम्हाला जेवायच्या वेळी घ्यायला सांगितलं. लिक्विड फॉर्ममध्ये असते ते पिला. त्या सगळ्या प्रकारची फळं आहेत. त्यात प्रोटीन आहे, आयर्न आहे, कॅल्शियम डायरेक्ट हाडाला जाते ते. होय. त्यामुळे तुमचा रिझल्ट चांगला आला. आणि हे तुमचं रेग्युलर तुमचं 3 ते 6 महिने आता तुमचं वजन आहे ना, वजन संतुलित होईपर्यंत करायचं आहे तो प्रोग्राम. वजन तुमचं परफेक्ट जर आलं तर तुमचं बॉडीतले फॅट पण कमी होत्या, शुगर लेवल पण कमी येते. ठीक आहे. आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो की डॉक्टरकडे जावा तुमच्या आणि शुगर लेवल तपासून घ्या. मग तुम्हाला ज्या गोळ्या चालू आहेत की नाही मनानं कुठल्या बंद करायची नाही. डॉक्टरकडे डॉक्टर सांगतोय बाबा आता ह्या गोळ्या तुमच्या आता एवढ्या नको निम्म्या करतो, अजून वेळा चेक करायचं आणि निम्मं करतील, मग नंतर बंद करून टाकतील. खरं कमीत कमी जे तुमचं आयडियल बॉडी वेट लेवलपर्यंत ते कंटिन्यू करायचं प्रोग्राम. तुमचं मसल्स वाढायला पाहिजेत. मसल्स तुमचे किती आहेत? फक्त 19.4 होते, आता 3 पॉईंट वाढले त्याच्यामध्ये. ते लगेच वाढत नाहीत कारण वय जास्त आहे तुमचं. मग हाडांची ताकद आहे ना 18पर्यंत चांगली वाढ होते ती. आणि वय जसं वाढेल तसं तुम्ही किती पण खाल्लं तर हाडांची ताकद वाढत नाही. मग ते हळूहळू पॉईंट पण वाढते. फॅट मात्र लगेच वाढतं, हाडांची ताकद वाढत नाही. मग त्याला 7-8 महिने लागतात. थोडं वाढत मग तुमचं 20-25च्या वर जर गेलं, 25पर्यंत जर आलं तर मग तुम्हाला हे स्टॅमिना सगळं पावडर संपल्यावर मग दाखवायचं का? नाही आताच नाही, अजून पण सांगतो. तुमचा रेग्युलर चेकअप आहे ते करून घ्या.